श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. यंदा 5 मे म्हणजेच मंगळवारी आली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच 5 मे रोजी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल. म्हणूनच उपवास मंगळवारी 5 मे रोजी केला जाईल. या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री 10:31 होणार आहे. आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची आणि त्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्दल पुराण तसेच गणेश पुराणात याचा संदर्भ आढळून येतो. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो, त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते. तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते. या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या एका चतुर्थीचे व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण चुकूनही या 2 तासाच्या राहू काळामध्ये गणपती बाप्पांची पूजा करू नका. जर कळत नकळत या काळामध्ये आपल्याकडनं पूजा झाली तर आपल्याला केलेल्या पूजेचं कोणतंही सुफळ प्राप्त होणार नाही. तर हा राहू काळ कधी सुरू होणार आहे, कधी समाप्त होणार आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम गणपतये नमः लिहायला विसरू नका. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे. आता मूर्ती असेल तर तामण घ्या, तामणामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा. 11 पळी पाणी अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे आहे. त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचे. तसेच आवर्जून आपल्याला 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची आहे. कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही, पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही. जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा. नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत. मुलांच्या हाताने आपल्याला
गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची. तसेच मुलांकडनं 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शीर्षमची सेवाही करून घ्यायची. आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप अगरबत्ती लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला जल अर्पण करावे. गणपतीची आरती म्हणून जास्वंदीचे फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदी काही शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्षम म्हणावं अथवा श्रवण करावं. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. तर ही तर तुम्हाला मी पूजा पद्धती सांगितली, पण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी राहुकाळ देखील येत आहे. राहुकाळ हा वैदिक ज्योतिषशास्त्रात दररोज येणारा सुमारे 1.5 तास अशुभ कालावधी मानला जातो, ज्यामध्ये कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य, उदाहरणार्थ खरेदी, व्यवसाय, प्रवास टाळले जातात. असे म्हटले जाते की या काळात केलेल्या कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात किंवा अपयश मिळते. पृथ्वीवर राहूची दृष्टी असल्यामुळे यावेळेत कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. राहू काल हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. राहूची नजर एखाद्यावर पडली तर समजा त्याचा वाईट काळ सुरू झाला आहे. आणि म्हणूनच या अशुभ काळामध्ये आपल्याला चुकूनही गणपती बाप्पांची पूजाही करायची नाही. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी राहू काळ जो आहे तो दुपारी 3 वाजता सुरू होईल, तो संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत असणार. आणि या काळामध्ये चुकूनही आपल्याला गणपती बाप्पांची पूजा, सेवा किंवा आराधनाही करायची नाही आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.